नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत नाचणीचे चवदार आप्पे. आज शाळेच्या डब्यामध्ये काय देऊ हा प्रत्येक आईला वरचेवर पडणारा प्रश्न आहे. कारण डब्यामध्ये काहीही दिलं तरी अर्ध्यापेक्षा जास्त डबा तसाच परत येतो. म्हणूनच आज आपण नाचणीचे पौष्टिक आणि पोटभरू आप्पे करणार आहोत. सोपे, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. प्रथम आपण आप्प्यांचं पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी मी एक बाउल घेतलंय. अर्धी वाटी मी दही घेतले. पाव वाटी मी तेल घेतले. तेल कोणतंही चालेल, फक्त उग्र वासाचं तेल नकोय, नाही तर आप्प्यांना आपल्या उग्र वास येईल ना, म्हणून. आणि अर्धा वाटी मी हा गूळ घेतलेला आहे. आता हे चांगलं एकजीव करून घेऊया. विशेष म्हणजे ना, हे आप्पे आपण वाफवणार नाही आहोत, तर भाजणार आहोत. गूळ, तेल आणि दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा. म्हणून मी ना पावडरचा गूळ घेतलेला आहे. तुमच्याकडे जर पावडरचा गूळ नसेल तर खड्याचा गूळ तरी चालेल, पण तो छानपैकी विरघळून घ्यायचा. दही आणि तेलामध्ये आपल्या गूळ चांगल्यापैकी विरघळलेला आहे. आता काय करायचं, ही एक मी चाळण घेतली आहे आणि त्या चाळणीमध्ये हे 1 वाटी नाचणीचं पीठ मी घेतलेलं आहे, ते आपण घालणार आहोत. 2 चमचे कोको पावडर घेतली आहे, ती टाकणार आहोत. छोटा पाव चमचा मीठ घालते मी. गोडामध्ये थोडं मीठ घातलं की गोडाची चव आणखीन वाढते. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण हे आप्पे वाफवणार नाहीये, तर ते भाजणार आहोत, बेक करणार आहोत. म्हणून मी 1 चमचा ही बेकिंग पावडर घेतली आहे. आणि आता आपण हे छानपैकी चाळून घेणार आहोत. आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया. हे आप्पे अगदी रुचकर लागतात, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे. गूळ, दही, तेल यामध्ये नाचणीचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं. आणि जर आपल्याला जरा जाड वाटलं, म्हणजे जरा दाट वाटलं, तर आपण त्याच्यामध्ये 1-2 चमचे दूध घालू शकतो. सध्या मी 1 चमचा घालते दूध. हे पीठ जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, असं मध्यम करायचं. म्हणजे जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, असं मध्यम करायचं पीठ हे. नाचणी जरा उग्र असते, म्हणून मी मुलांना आवडीचं व्हॅनिला इसेन्स घालणार आहे. तुम्हाला पाहिजे तर वेलची, जायफळ काहीही घालू शकता, किंवा दुसरा कुठला इसेन्स पाहिजे असेल तोही घालू शकता. आपलं आप्प्यांचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण आप्पे करायला. आता मी हे आप्पे पात्र घेतलंय. थोडं थोडं तेल घालूया. वेळेला आपले 7 आप्पे होतात. हे 7 खणांचं आप्पे पात्र आहे.
पुन्हा एकदा घोटून घेऊया पीठ आणि थोडं थोडं पीठ प्रत्येक खणामध्ये घालूया. आप्पे पत्रामध्ये प्रत्येक खणामध्ये अर्ध अर्धच पीठ घालायचं, कारण आपण तो भाजल्यानंतर तो आप्पा वरती येतो, म्हणून मग अर्ध अर्धच पीठ घालायचं, कारण त्याला फुलायला आपण त्याला वाव दिला पाहिजे. आता प्रत्येक आप्यावरती थोडंसं ड्रायफ्रुट्स म्हणजे मी अक्रोड आणि बदामाचे थोडेसे भरड करून घेतलेली आहे, थोडीशी ती घालूया. हे दिसायलाही छान दिसतं. दुसरं काय ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आपले आप्पे रेडी आहेत. आता आपण ते भाजायला ठेवूया. हे आप्पे शेकण्यासाठी मी एक जाड बुडाची कढई मध्यम आचेवरती गॅसवर ठेवलेली आहे. तुमच्याकडे कढई नसेल तर जाड बुडाचा तवा किंवा जाड बुडाचं कोणतंही भांडं, असं जाड बुडाचं मात्र ठेवायचं. डायरेक्ट हे आप्पे पात्र गॅसवरती ठेवायचं नाही, किंवा तुमच्याकडे इंडक्शन कॉईल किंवा स्टोववरती किंवा चुलीवरती डायरेक्ट हे ठेवायचं नाही. तर काहीतरी जाड बुडाचं भांडं, तवा वगैरे ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे आप्याचं पात्र ठेवायचं. आता मी ही कढई माझी चांगली जाड बुडाची आहे आणि ह्याच्यामध्ये आता हे आप्पे पात्र ठेवलेलं आहे. गॅस मी स्लो आणि मध्यम ह्याच्यामध्येच ठेवायचा आणि आता झाकून आपण एक 15 मिनटं ठेवणार आहोत. 15 मिनटं हे आप्पे आपण छानपैकी शेकून किंवा भाजून घेणार आहोत. 15-16 मिनटं झाली आहेत. झाकण काढूया. आता शिजलेत का आप्पे बघूया आपण. काटा चमचा घालूया. आपल्या काटा चमच्याला काही लागत नाही, याचा अर्थ आपले आप्पे झालेले आहेत. आता गॅस घालवूया आणि हे आप्पे बाहेर काढूया. थंड झाल्यानंतर आपण हे या आप्पे पात्र्यामधून बाहेर काढूया. छान फुगलेत आणि फ्लफी झालेले आहेत. फुगून असे मोठे झालेले बघा, पूर्णपणे कोरडे झालेले आहेत आपले आप्पे. मुलांच्या शाळेच्या डब्यामध्ये हे आप्पे दिले तर मुलांचा डबा तसाच परत येईल असं तुम्हाला वाटतं का? आता दुसरा घाणा पण असाच करून घेऊया आपण. अतिशय रुचकर आणि तेवढेच सोपे नाचणीचे आप्पे आपले तयार आहेत. हे आप्पे तुम्हाला आवडले असतील तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.